आज अर्णब गोस्वामी यांना जी अटक झालेली आहे ही अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात 2018 मध्ये अन्वय नाईक यांची जी आत्महत्येचं जे प्रकरण होतं आणि या आत्महत्ये प्रकरणी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोट मध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांचं नाव लिहिलेलं होतं आणि अर्णब गोस्वामी यांच्या कार्यालयाचं काम मी केलेलं आहे। इंटिरियर डिझायनिंगचं काम करून देखील मला माझे पैसे मिळाले नाहीयेत। त्याचबरोबर त्या सुसाईड नोटमध्ये आणखीन 2 नावं होती। या तिघांनी माझे पैसे दिलेले नाहीत म्हणून मी आत्महत्या करतोय अशा प्रकारची ती सुसाईड नोट होती। आणि ही सुसाईड नोट याच्यावरना जो तपास होणं अपेक्षित होतं तो तपास झाला नव्हता। तो तपास त्यावेळेला एसमरी केला गेला होता। अन्वय नाईक यांच्या पत्नी यांनी पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले। वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथे जिथे न्याय मागण्यासाठी जावं लागतं त्या ठिकाणी त्या गेल्या आणि कोर्टाने त्यांना पुढील तपासाला पोलिसांना परवानगी दिली आणि ह्या तपासाचं काम सुरू झाल्यानंतर आज पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। या केसचा कुठल्याही प्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंध नाही। आज जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते जे गळा काढून ओरडतायत, रडतायत, जसा काही अर्णब गोस्वामी हा त्यांचा कार्यकर्ताच आहे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने त्याला अटक केली आहे अशा प्रकारचा एक आविर्भाव आणला जातोय। हे प्रकरण अर्णब गोस्वामीचं जे आहे याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काय संबंध आहे? आत्महत्येच्या केस संदर्भात तपास चालू झालेला आहे आणि त्या तपासासाठी त्यांना अटक झालेली आहे। वृत्तपत्र स्वातंत्र्याचा प्रश्न येतोच कुठे? आणीबाणीचा प्रश्न येतोच कुठे? आम्ही त्यांना अशा कुठल्या गुन्ह्यामध्ये सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलेली आहे? अर्णब गोस्वामीला भारतीय जनता पक्षाचे लोक का वाचवतायत हा एक पहिला प्रश्न आहे। आज महाराष्ट्राच्या मातीतल्या एका मराठी महिलेला तिचं कुंकू पुसलं गेलं, जिला विधवा केलं गेलं, त्या एका बाईला आज तिचं जर म्हणणं ऐकून तिच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तिने केलेल्या तक्रारीचा तपास सुरू केला अशा प्रकारचा तपास जर महाराष्ट्रातल्या एका मराठी महिलेचं कुंकू पुसलं गेलं, ती जी ओरडते गेले 2 वर्ष की माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला जे लोक जबाबदार आहेत, माझ्या नवऱ्याचा मृत्यू ह्या लोकांमुळे झालेला आहे, त्याच्यामुळे त्याची चौकशी व्हावी, त्याची चौकशी ज्या पद्धतीने बंद केली गेली ती चौकशी पुन्हा त्याची फेर चौकशी व्हावी, तिच्या चौकशीला जर कोर्टाने आदेश दिलेले असतील आणि त्या तपासामध्ये जर अर्णब गोस्वामीला जर अटक झालेली असेल तर एका मराठी महिलेला महाराष्ट्राच्या पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकून जर तपास सुरू केला आहे तर त्याला विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते का करतायत? याच्यामध्ये आपण तर सगळे पत्रकार आहात इथे, याच्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याचा काय संबंध आहे? ज्या आत्महत्येच्या केस संदर्भात ज्या बाईने तक्रार केली होती त्या तक्रारीला ऐकलं गेलं, ती तक्रार आज पोलिसांनी कोर्टाच्या समोर नेऊन तिला पुन्हा पुढील आदेशासाठी घेतली आणि त्याची चौकशी सुरू केली। म्हणजे अशा खुनी माणसाला, ज्याच्यामुळे आज एक माणूस मेलाय, एका मराठी बाईचं कुंकू पुसलं गेलंय, त्याला वाचवण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी करतायत आणि नाव कसलं घेतायत की आणीबाणी आली आहे। म्हणजे जर एखादा गुन्हेगार असेल, त्या गुन्हेगाराला जर महाराष्ट्राच्या पोलिसांनी शोधलं किंवा एखाद्या गुन्हेगाराला तपासासाठी जर ताब्यात घेतलं तर महाराष्ट्र आणीबाणीकडे चाललाय। अशाच प्रकारची घटना आपणास आठवत असेल, तेहलका मासिकाचे तरुण तेजपाल
यांनी बंगारू लक्ष्मण ₹1,00,000 लाच घेतली म्हणून स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर तरुण तेजपाल यांना विनयभंगाच्या केसमध्ये आणि रेपच्या केसमध्ये पकडलं गेलं होतं. कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही त्यावेळेला. त्याचं कारण असं होतं की ती केस वेगळी होती, ही केस वेगळी होती. त्यावेळेला असं कोणी म्हटलं का की सूडबुद्धीने कारवाई करतायत, राजकारण करतायत, आणीबाणीच्या दिशेने गोवा सरकार चाललंय? म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये जर एखादी गोष्ट घडली तर त्याचा संबंध नाही. आणि आज अशा प्रकारचं एक वातावरण तयार केलं जात आहे की आणीबाणी सरकार लागू इच्छिते. ह्या केसचा जाणीवपूर्वक कुठल्याही गुन्ह्याशी काही संबंध नाही. पोलिसांनी कायदेशीर जो काही तपास सुरू केलाय कोर्टाच्या आदेशाने, त्या तपासामध्ये आजही अर्णब गोस्वामी यांना काही गुन्हेगार म्हणून सिद्ध झालेले नाहीत. त्यांना तपासासाठी घेतलेले आहे. त्यांच्याकडनं ज्या काही गोष्टी येतील त्याच्यानंतर पुढे ठरेल ते गुन्हेगार आहेत की नाहीत ते. पण तपास देखील करायचा नाही अशा प्रकारची जी भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे ती खुनी लोकांना, ज्यांच्यामुळे लोक आत्महत्येस प्रवृत्त झालेले आहेत, अशा लोकांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्ष का धडपड करते, हा खरा या अर्थाने प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि अशा लोकांचं समर्थन भारतीय जनता पक्ष का करते याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. ज्या माणसामुळे आत्महत्या झालेली आहे, त्यांनी सुसाईड नोट दिलेली आहे, त्या बाईने इतके 2 वर्ष सगळ्यांचे दरवाजे ठोठावले, न्याय मागितला. महाविकास आघाडी सरकारने पोलीस तपास सुरू केलेला आहे. याच्यात चुकीचं काय केलं? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे गळा काढून ओरडते. एक भारतीय जनता पक्षाचा हा जो पोपट होता, ह्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलेला आहे आज. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या पोपटामध्ये त्यांचा जीव अडकलाय का ते देखील तपासून बघावं लागेल. काय एवढा आटापिटा? मग हे दुसरे 2 जे पकडलेत त्यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं कोण काय बोलत नाहीये, फक्त अर्णब गोस्वामीच बद्दल काय बोलतायत. आज त्याबरोबर आज फिरोज शेख आणखी नितेश सारडा या दोघांना देखील अटक झालेली आहे. यांच्याबद्दल का नाही बोलत आहेत? त्याच गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला कोणाला वाचवायचंय? खुनी माणसाला वाचवायचंय का, ज्याच्यामुळे खून झालाय, अशा खुनशी प्रवृत्तीच्या लोकांना. आणि मराठी मातेत एका मराठी बाईचं ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे, जिच्यामुळे एखाद्या चांगल्या आर्किटेक्टला, एखाद्या इंटिरियर डिझायनला आत्महत्या करावी लागली आणि पोलिसांनी तपास सुरू केला, तर याचं दुःख वाटायचं भारतीय जनता पक्षाला काही कारण नाही. भाजपचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. भाजपचे नेते नागपूरपासून ते मुंबईपर्यंत. माझं तेच म्हणणं आहे, भारतीय जनता पक्षाचा पोपट पिंजऱ्यात गेलेला आहे आणि ह्या पोपटात किती लोकांचा जीव अडकला आहे हे देखील या निमित्ताने तपासून बघावं लागलं. सर, पण त्यांचं म्हणणं आहे की भाजप जे महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या विरोधात अर्णब गोस्वामी सातत्यानं आवाज उठवतोय, म्हणून सूडबुद्धीनं ही कारवाई केली जाते. मग पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण हे वेगळं आहे. तरुण तेजपाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचं स्टिंग ऑपरेशन केलं म्हणून तुम्ही त्याला गोवलं का रेपच्या केसमध्ये? त्याचं उत्तर हो आहे का? आमचा प्रश्न असा आहे की त्या 2 वेगवेगळ्या केसेस आहेत, तशाच या 2 वेगवेगळ्या केसेस आहेत. आणि म्हणून एखादा जर आरोप झालेला आहे तर त्याची चौकशी झालेली आहे, तर भारतीय जनता पक्षाला अगदी रस्त्यावर उतरून त्याचं समर्थन करण्याची काय गरज आहे याचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काही संबंध नाही. आपण एवढे लोक आमच्या महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलता का सगळ्यांना उचलून आम्ही काय आत टाकतोय? अशा किती लोकांवरती कारवाई झाली? परंतु माहीत नाही, पोलिसांना भीती वाटते की कदाचित याच्यामध्ये काही नावं बाहेर येऊ शकतात का अर्णबच्या तोंडून, की ज्या वेळेला हा तपास दाबला गेला याच वेळेचे आणखीन काही प्रकरणं बाहेर येऊ शकतात का, अशा प्रकारची एक भीती कदाचित असू शकते. आणि म्हणून आज ते रस्त्यावरती उतरलेत असं आम्हाला वाटतं. ए समरी ज्या वेळेला होते कुठल्याही केसची, त्यावेळेला ए समरीची केस ही कायम तपासावर असते.
ही जरी त्यावेळेला बंद झालेली असली तरी पोलिसांना अधिकार असतो की त्या संदर्भात नवीन काही अजून गोष्टी माहिती मिळाली किंवा नवीन काही अजून पुरावे मिळाले तर ती केस कोर्टाच्या आदेशाने ओपन करता येते. ही केस देखील कोर्टाच्या आदेशानेच ओपन झालेली आहे. ही पोलिसांनी स्वतःहून केलेली नाही. ही कोर्टाकडनं आदेश घेऊन ही केस ओपन झालेली आहे. त्यामुळे 2018ची जरी केस असली तरी 2018 पासून आतापर्यंत हिच्या प्रकरणात तपास पुढे जात नव्हता. समरी केसमध्ये कायम तपासावर केस असते. पोलिसांनी आपला अधिकार वापरून ती कायम तपासाची केस ते आता तपासात येतील ना पुढे. पोलिसांकडे जी काही माहिती असते ती पोलीस कोर्टाला सांगतात. आमचं ह्याच्यात आम्हाला माहित नाही की पुरावा सापडला आहे की नाही. हे योग्य वेळी सगळ्या गोष्टी बाहेर येतील. पोलीस आणि कोर्ट यांच्यामधला आता हा विषय आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टी पोलिसांना कोर्ट विचारेल ते कोर्टाच्या समोर आपल्या गोष्टी ठेवतील. प्रॉब्लेम असा ना म्हटलं असं जात आहे की तुम्ही म्हणालात की हे समज एकदा फाईल ती रिओपन करता येते पण जेव्हा नवीन पुरावे समोर येतात त्याच्यानंतरच असं काही पाऊल पोलिसांना उचलता येतं. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. त्यामुळे नवीन काही पुरावे आल्याची सरकारकडे माहिती आहे का? नाही, परत सांगतो की ज्या वेळेला पोलीस समरीचा तपास ज्या वेळेला पुन्हा उघडकीला ज्या वेळेला आणायला जातात त्यावेळेला ते कोर्टाला सांगावं लागतं आणि त्यांनी कोर्टाला सांगितल्याशिवाय कोर्टाने परवानगी दिलेली नाहीये. कोर्टाकडे ज्या वेळेला परवानगी मागितली आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये काहीतरी अजून पुढे तपास गेलेला असेल. पोलिसांकडे काही माहिती आलेली असेल आणि त्याच्या आधारावरती पोलिसांनी समरी केली आहे. आता ज्या वेळेला कस्टडी मिळेल आणि तपासासाठी त्यांना आणले जातील त्यावेळेला आणखीन काही गोष्टी बाहेर येतील. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की जो पण अटकची सुटका होत नाही तो पण आम्ही घालणार आहोत. जेल काळा दिवस कायम काळा आणि त्यांनी असं म्हटलंय की उद्धव आणि सोनिया गांधींनी असं समजू नये की त्यांनी काही केलं तर काही होत नाही कारण आणीबाणी राज्यानंतर पराभव झाला. चंद्रकांत पाटील यांनी काळी फीत लावावी का लावू नये हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. अशा बऱ्याचशा केसेस आहेत की ज्या वेळेला त्यांनी फीत नाही तर पूर्ण काळे वस्त्र परिधान करायला पाहिजे होती पण ती त्यांनी केलेली नाहीत. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट मी पुन्हा सांगण्यासाठी आपल्यासमोर आलोय की याच्यामध्ये सूडबुद्धी किंवा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती गदा असा कुठलाही विषय सरकारकडनं नाही. यामध्ये एकच विषय आहे. अन्वय नाईकची जी केस होती या केसमध्ये कोर्टाच्या आदेशाने पुढील तपास सुरू झालेला आहे आणि हे जे काय होतं हे कोर्टाच्या आदेशाने तपास जो पुढे सुरू झालेला आहे त्या तपासाचा एक एक भाग आहे. आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अर्णब गोस्वामीला का वाचवत आहेत? अर्णब गोस्वामी हा त्यांचा सदस्य आहे का? तो त्यांचा कार्यकर्ता आहे का? त्याच्यासाठी एवढा गळा काढण्याचं कारण काय? किंबहुना भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं आहे का की महाराष्ट्रातल्या एखाद्या मराठी महिलेवरती झालेल्या अत्याचाराला बिलकुल आपण वाचा फोडायचीच नाही. जे प्रकरण आम्ही दाबलेलं आहे ते तुम्ही कोणी बघायचंच नाही. तशीच प्रकरणं दाबून टाकायची आणि महाराष्ट्रातल्या एका अबलेवरती जो अन्याय झाला आहे तो सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघावा असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी येऊन सांगावं मीडियाच्या समोर की ह्या प्रकारात तपास करूच नाही. या बाईचं जे काही नुकसान झालेलं आहे किंवा तिचं कुंकू पुसलं गेलेलं आहे याचं आम्ही समर्थन करतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी घ्यावी. मग आम्ही आमची भूमिका मांडू. परंतु वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या नावाखाली गळा काढायचा आणि एखाद्या खुनाला वाचवायचं ही जी काही दुहेरी भूमिका आज भारतीय जनता पक्ष घेते ही चुकीची आहे. आणि म्हणून सरकार म्हणून आमचा ह्या प्रकरणाशी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचं काम आमच्याकडनं होत नाहीये. ही कंप्लीट वेगळी केस आहे आणि त्या केसचा तपास पोलीस आपल्या पद्धतीने करतील. हे राज्य पोलिसांचं आहे आणि ह्या राज्यात पोलिसांचंच राज्य नाही. चंद्रकांत पाटील यांनी असाही आरोप केला आहे. सोनिया सेना झाली अशी देखील भाजपकडून टीका होती.
आणि आरोप असा आहे की सोनिया गांधींच्या दबावाखाली अटक झालेली आहे आणि सरकारला पाठिंबा आहे काँग्रेसचा राज्यामध्ये म्हणून कारवाई झाली. सोनिया गांधींनी लिहायला सांगितली होती का सुसाईड नोट? सुसाईड नोट जी लिहिली गेलेली आहे ही तर अन्वय नाईकने लिहिलेली आहे. याचा राजकारणाशी संबंध जोडण्याचा प्रश्नच येत नाहीये. ही केस पुन्हा एकदा सांगतो की वेगळी आहे. सोनिया गांधी महाविकास आघाडीच्या एक नेते आहेत, परंतु त्या काय दररोज महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघत नाहीयेत. हे सरकारचं जे नेते आहेत ते उद्धव ठाकरे आहेत, ते त्यांच्या पद्धतीने आपलं सरकार चालवत आहे. आता यांना राजकीय त्रास फार व्हायला लागलेला आहे. अर्णब गोस्वामीमुळे यांना राजकीय त्रास का व्हावा हा आमच्या समोरचा अजूनही एक मुद्दा आहे. त्याचा देखील खुलासा भारतीय जनता पक्षाने करावा अशी आमची अपेक्षा आहे. तत्कालीन गृहमंत्री जे होते फडणवीस यांच्या काळामध्ये ही घटना घडली होती. तुम्हाला वाटतं की तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्यामुळे कुठतरी ते प्रकरण दाबायचं? आता तपासांती बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील ना. आज मी काही बोलणं उचित ठरणार नाही. याचा तपास सुरू होईल. अर्णब गोस्वामींना ज्या वेळेला रिमांड मिळेल त्यानंतर पोलीस पुढचा तपास सुरू करतील. त्यावेळेला एक एक गोष्टी बाहेर येतील की कोणाचा हस्तक्षेप होता, कोण याच्यात हस्तक्षेप करत होतं, या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. त्यांच्या पत्नीने आणि मुलीने म्हटलेलं आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, मला एका स्टेटमेंटवर सही करायला सांगत होते पोलीस आणि ते स्टेटमेंट असं होतं की आम्ही सुबुद्दीन अर्णब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि ती तक्रार आम्ही मागे घेतोय. आणि त्यांनी जेव्हा त्या स्टेटमेंटचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पोलिसांनी फाडून टाकली. तर हे जे सगळं प्रकरण झालेलं आहे तर याच्यात काही पोलिसही दोषी दिसत आहेत. तर त्यांच्यावर याच्यामध्ये जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती नक्कीच कडक कारवाई केली जाईल. ज्यांनी अशा प्रकारचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असेल या सगळ्याची शासन नक्की चौकशी करेल. महाराष्ट्रात अशा प्रकारचा एका अबलेवरती अन्याय महाराष्ट्र शासन होऊ देणार नाही. जर यामध्ये त्यावेळेच्या पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली चुकीचं काम केलेलं असेल तर त्यांची देखील गय केली जाणार नाही. सर, सिक्वेन्स बद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे आणि काय असं की एकदा केस क्लोज झाल्यावर फॅमिलीनी कोर्टाला अप्रोच केलं होतं का आता पोलिसांनी कोर्टाला अप्रोच करून सांगितलंय की आम्ही केस मनाने उघडतो? एक्झॅक्टली सिक्वेन्स काय? सिक्वेन्स असाच आहे. त्यांच्या फॅमिलीने कोर्टाला अर्ज केलेला आहे आणि कोर्टाच्या ऑर्डर नंतर पोलिसांनी तपासाला पुन्हा सुरुवात केलेली आहे. टायमिंग बद्दल शंका उपस्थित केली जाते की गेले काही दिवस अर्णब गोस्वामी वारंवार मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध त्यांच्या चॅनलवरून बातम्या घेत होते, एका विशिष्ट भाषेचा प्रयोग करत होते. याच्याने नाराज होऊन हा टायमिंग जो आहे त्यांच्या अटकेचा आणि या सगळ्या मला असं वाटतं की सरकारवरती टीका करणं बऱ्याचशा चॅनलचा अधिकार आहे, चुकीचं आहे, ते दाखवत आहे. याच्यामध्ये सुडाबुद्धीचं कारण काय? आम्ही तर किती वेळा टीका ऐकतो, परंतु कोणी आमच्यावर टीका केली म्हणून त्याच्यावरती लगेच कारवाई करणं असं काही झालेलं नाही. किती चॅनल आज असे आहेत, तुम्ही डिबेट बघताय, या डिबेटमध्ये ठाकरे सरकारवर टीका होते, सगळ्या सरकारवर होते, मोदींवरती टीका होते. मग ज्यावेळेला प्रसन्न वाजपेयी यांनी ज्यावेळेला टीका केली मोदींवरती आणि तो चॅनलच बंद झाला, आम्ही असं म्हणायचं का की सूडबुद्धीने केली? पुण्यप्रसून वाजपेयींनी ज्या वेळेला मोदी सरकारवरती टीका केली आणि तो चॅनलच बंद झाला, आम्ही असं म्हणायचं का की सूडबुद्धीने केली? तुमचा अधिकार तुमचा आहे, आमचा अधिकार आमचा आहे. तुमचा स्तंभ आहे वेगळा. तुम्हाला आमच्याबद्दल चांगलं पण बोलण्याचा अधिकार आहे, आम्ही चुकलो तर आमच्यावरती टीका करण्याचा देखील अधिकार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीला अटक झाल्यावरती एवढा फार त्यांना कळवळा येणं किंवा अगदी गळा काढून रडणं इतपत असं काय झालंय हे देखील या तपासामध्ये कळलं पाहिजे, असं जनतेला कळलं पाहिजे असं आमचं मत आहे. सर, अन्वय नाईक यांच्या पत्नीने असं सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत पत्रव्यवहार केला, मेलही केले, मात्र कुठल्याही पद्धतीचा रिप्लाय त्यांच्याकडून आला नाही. मात्र आज अर्णबची कारवाई झाली त्याच्यावर अमित शहा यांनी ट्विट करून निषेध व्यक्त केला. खरं म्हणजे ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना जर पंतप्रधान म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून त्यांना जर त्यावेळेला न्याय मागितला असेल तर खरंही त्यांची जबाबदारी होती त्यावेळेला न्याय द्यायची, आणि त्यांनी न्याय दिला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने हे प्रकरण तपासासाठी आता हातात घेतलेलं आहे.
खरं म्हणजे त्यांची केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यावेळेला सरकार पण भारतीय जनता पक्षाचं होतं. त्यावेळेला या सगळ्या प्रकरणांची जर चौकशी झाली असती आणि एका मराठी महिलेला महाराष्ट्राचा न्याय मिळाला असता तर आज हा विषयच आला नसता.